नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम तिळाचा ठेचा कसा बनवायचा ते सांगणार आहे. शरीरासाठी अत्यंत पौष्टिक कॅल्शियमयुक्त आज आपण तिळाचा ठेचा बनवणार आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण एका प्लेटमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर घेतली आहे. लसूण हा आवर्जून ठेचा बनवण्यासाठी जास्त घ्या. एक तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे. त्या तव्यावरती आता आपण अर्धी वाटी इतके तीळ टाकून घेऊया. तुम्हाला जितपत ठेचा बनवायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही तीळ घेऊ शकता. मी अर्धी वाटी तीळ हे आता भाजून घेऊया. या पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्या. हे बघा, ते तडतड उडत आहे म्हणजे आपले तीळ व्यवस्थित भाजू राहिले. या पद्धतीने भाजून घ्या. त्याच तव्यावरती आता आपण तेल टाकूया. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया. त्याच्यामध्ये आता आपण हिरव्या मिरच्या टाकूया. हिरव्या मिरच्या घेताना मोडून या पद्धतीने टाका म्हणजे त्या वरती उडणार नाही आणि व्यवस्थित तळल्या जातील. लसूण टाकूया. त्याला पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या. कोथिंबीर घेतली, तिला या पद्धतीने चिरून घ्या 2 भागांमध्ये आणि तिला परतण्यासाठी टाकून द्या. कोथिंबीर ही आवर्जून ठेचा बनवताना जास्त घाला, त्याने ठेचा खूप खायला चविष्ट असा लागतो. या पद्धतीने लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून मिरच्या, कोथिंबीर हे खलबत्त्यामध्ये पटकन ठेचल्या जातील. त्याला पुन्हा एकदा कमी गॅसवर व्यवस्थित परतून घेऊया. परतल्यानंतर हे बघा, आता आपण एक खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यामध्ये आता आपण हे सर्व मिश्रण टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित ठेचून घेऊया. हे तुम्ही मिक्सरमध्ये पण दळू शकता, परंतु खलबत्त्यामध्ये ठेचून जर घेतलं ना खूप छान लागतं. आता हे तीळ टाकून घेऊया. तीळसुद्धा आधी मिक्सरमध्ये दळून घेतले तरीही चालेल, परंतु मी हे खलबत्त्यामध्ये ठेचूनच घेणार आहे. या पद्धतीने ठेचून घ्या. त्याच तव्यावर आता पुन्हा एकदा तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया. जिरं फुलल्यानंतर जो बी आपण ठेचा ठेचून घेतला आहे तो सर्व ठेचा आता आपण ह्या गरम तेलामध्ये टाकून देऊया. त्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपण मिरच्या ऑलरेडी तेलामध्ये परतवल्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा ठेचा जास्त परतवत बसायची गरज पडणार नाही आहे. या पद्धतीने तेलामध्ये परतल्यानंतर आपण अर्धासा लिंबाचा रस घेतला आहे त्याला घालून घेऊया. कोथिंबीर घालूया, बारीक चिरून घ्या. थोडीशी साखर घालूया. चवीनुसार मीठ टाकूया. त्याला मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊया. हा ठेचा तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. जास्त दिवस टिकणारा ठेचा आहे. खायला तर अतिउत्तम असा लागतो. कोणीच ओळखू शकणार नाही का हा तिळाचा ठेचा इतका चविष्ट असा लागतो. आपला ठेचा गरमागरम तयार झाला आहे. तुम्ही हा ठेचा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. झटपट होणारा हा तिळाचा ठेचा थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी अतिउत्तम असा लागतो. नक्की बनवून बघा. शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असा ठेचा आज मी तुम्हाला दाखवला आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने तिळाचा ठेचा तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.